श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। मी चारही कन्यांचा हात चारही राजकुमारांच्या हातात शुभलग्नाच्या वेळी देईन असे वचन देतो. आज मधा आहे. 3 दिवसानंतर जेव्हा उत्तर फाल्गुनी नक्षत्र लागेल त्याच शुभ घटिकेला विवाह संपन्न होईल. महाराज जनक, आता आम्हाला आज्ञा द्या. पिताश्री, शत्रुघ्न, पिताश्री, भ्रातारामने जे शिवधनुष्य भंग केलंय ते आम्ही बघू शकतो का? का नाही? चला महाराज. गुरुश्रेष्ठ, ब्रह्मऋषी, तुम्ही देखील चला. रघुनंदन, लक्ष्मण, मी शत्रुघ्नला चांगलाच ओळखतो. तो शिवधनुष्य नाही, श्रुतकीर्तीला बघू इच्छित आहे. चला. सीता, तुझे लहान दीर खूपच चतुर आहेत. महालाच्या आत प्रवेश करण्यासाठी शिवधनुष्याचं कारण शोधलंय. आता त्यांच्या मनात काय आहे? ते शिवधनुष्याला बघू इच्छितात की श्रुतकीर्तीला? हे फक्त श्रुतकीर्तीत सांगू शकते. महाराज, गुरुश्रेष्ठ, रघुनंदन रामाने शिवधनुष्य भग्न करण्याचा क्षण आजही आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. तो क्षण आम्ही चित्रात केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. कुशध्वज, आजही जेव्हा तो क्षण आठवतो तेव्हा आमच्या शरीरात हर्ष तरंग उठतात. महाराज दशरथ, ही जानकी आहे. महाराज, ही आमची द्वितीय कन्या उर्मिला आहे. ही कुशध्वजाची ज्येष्ठ कन्या मांडवी आहे. कदाचित श्रुतकीर्तीचे चित्र अजून बनले नाही. शत्रुघ्न, जर शिवधनुष्य बघून झालं असेल तर जाऊया. गुरुश्रेष्ठ, तुमच्यासारख्या महान ऋषीच्या पदस्पर्शाने हे भवन पवित्र झाले आहे. आमची अशी इच्छा आहे, गृहस्थाश्रमात प्रवेश करणाऱ्या माझ्या चारही पुत्रींनी तुमची आणि अयोध्या नरेशांची चरणवंदना करावी आणि तुमचा आशीर्वाद त्यांना लाभो.
जिन महालक्ष्मी के चरण छूते तीनों लोक, सीता बन वे दे रही पूज्य श्वसुर को धोख, बड़े नाते को धोख। शत्रुघ्न, काय झाले? भ्राता, आम्हास असे वाटत आहे की आमचे मन आमचे असूनही आता परके झाले आहे. भ्राताराम, जेव्हा मिथिला नरेशांनी हा संदेश पाठवला होता की तुमचा विवाह संपन्न होणार आहे, तेव्हा अयोध्येमध्ये आनंदोत्सव साजरा होत होता. आणि आता जेव्हा त्यांना हे समजेल की आपण चौघेही विवाहबद्ध होणार आहोत, हे त्यांच्यासाठी स्वर्ग भूतलावर येण्यासारखं आहे. शी शी शी. अगं ए मूर्खांनो, एवढा आनंद साजरा करायची काय गरज आहे? अगं, आमच्या प्रिय रामाचा विवाह संपन्न होणार आहे मंथरा. मग काय आजच सगळा आनंद साजरा करणार? माझ्या भरतचाही विवाह होईल. त्या शुभ घटिकेसाठी काही शिल्लक ठेवा. ए कुबुद्धी, जरा इकडे ये. मी कुबुद्धी? तू कुबुद्धी? तुझी आई कुबुद्धी? तुझी काकू कुबुद्धी? तुझी आजी कुबुद्धी? काय झालं मंथरा? प्रिय रामाच्या विवाहामुळे तू आनंदी नाहीस? त्यात आनंदाचं काय आहे? कित्येकांचे विवाह होतात. इतर कोणामध्ये आणि रामामध्ये अंतर आहे. हिला का समजावतेस? ही तर खूप कुबुद्धीच आहे. कुबुद्धी? अगं, रामाचा विवाह होणार, त्यामुळे आम्ही आनंद साजरा करतोय. तू ही कर. मी तर माझ्या भरतचा विवाह साजरा करेन. या संपूर्ण जगात तू पहिली आणि शेवटची महिला असशील जी रामाचा एवढा राग करते. अगं सोडा, जाऊ द्या. बोला, जय श्रीराम. जय श्री भरत. जय श्रीराम. माझ्या भरतला राजा बनू दे. जो कुणी जय श्रीराम म्हणेल, चापकाने फोडून काढीन त्यांना. अरे थांब थांब थांब, जरा थांब. तुम्हाला मारू पाहत होतास? अयोध्या नरेश महाराज दशरथांचा संदेश घेऊन आलो आहे मी. कुणासाठी? महाराणी कैकईसाठी. मला दे, मी त्यांची दासी आहे. त्यांच्याकडे पोहोचवेन संदेश. परंतु मी मंथरा आहे. संदेश माझ्याकडे दे. मी महाराणी कैकई पर्यंत पोहोचवेन.
अशा वेड्यासारख्या का हसता आहात महाराणी? असं वाटतंय तुला आत्ता कारागृहात डांबून टाकावं. तू हा संदेश आम्हास का आणून दिला नाही? हा संदेश तू का फेकून दिलास आणि संदेश वाहकाला परत का पाठवलंस तू? महाराणी, मी रामाचा उत्कर्ष पाहू शकत नाही आणि त्या संदेशामध्ये याहून वेगळं काहीच लिहिलं नसेल. रामाच्या विवाह प्रसंगी मिथिला अशी सजली तशी सजली. अगं भ्रष्टमती, कुबुद्धी, वेडी असतो. मिथिला तर सजलीच आहे. मिथिला नगरीचे प्रत्येक घर सजले आहे. सगळे आनंदी आहेत, प्रसन्न आहेत, कारण माझ्या भरतचाही विवाह होणार आहे. भरतचा उत्कर्ष? हो, माझ्या भरतचा विवाह होणार आहे. भरतचा विवाह? माझ्या भरतचा हो विवाह? मंथरा, हो, तुझ्या भरतचा विवाह. तू तर हा संदेश फेकून दिला होतास, पण तो संदेशवाहक परत आला होता आणि तू फेकून दिलेले हे पत्र मला एका दासीने आणून दिले. महाराणी, महाराणी, मला कारागृहात डांबून टाका. चाबकाने मारा मला. तुम्ही मारा मला महाराणी. मारा मला महाराणी. मारा मला. मला मारा. मारा महाराणी. अगदी वेडी असतो. हो, मी वेडीच आहे. सगळ्यांनी आनंद गीत म्हणा, नृत्य करा. माझ्या भरतचा विवाह, माझ्या भरतचा विवाह. मी सगळ्यांना सूचित करते. हा, माझ्या भरतचा विवाह. अगं मंथरा, सांभाळून. तुम्ही ऐकलत का? माझ्या भरतचा विवाह होणार आहे. आनंद साजरा करा, नृत्य करा, गाणी म्हणा. माझ्या भरतचा विवाह होणार आहे. ऐका ऐका, आनंद साजरा करा, नृत्य करा. माझ्या भरतचा विवाह होणार आहे. हा, आनंद साजरा करा, सुमधुर गाणी म्हणा, नृत्य करा, आनंदी व्हा. माझ्या भरतचा विवाह होणार आहे. माझ्या भरतचा विवाह होणार आहे. उत्तरा फाल्गुन नक्षत्राच्या शुभ घटिकेला आपल्या 4ही पुत्रांचा विवाह होणार आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र? ते तर उद्याच आहे. उद्या 4ही पुत्रांचा विवाह आहे. कैकेयी, आज आमच्या आनंदाला काही सीमाच उरली नाही. खरोखर ताई, अगदी शुकशुकाट पसरलेला हा महाल उद्या आपल्या पुत्रवधू आल्यानंतर भरून जाईल. त्यांच्या पैंजणांची छनछन, त्यांच्या बांगड्यांची खणखण, ताई त्यांचं मधुर हास्य. सर्वांना वाटेल जणू अयोध्येच्या राजमहालात दररोज उत्सव साजरे होत आहेत. खरंच ताई, खरंच. आम्हास अधिक आनंद झाला असता कैकेयी, जर आम्हास पुत्रवधूंचे मुख बघावयास मिळाले असते. ठीक आहे, तुमची ही इच्छा देखील पूर्ण करतो आम्ही. तुम्ही दोघी फक्त तुमचे डोळे बंद करा. ताई, डोळे बंद करा ना. आता तुम्ही दोघी डोळे उघडू शकता. ही आहे आपली ज्येष्ठ पुत्रवधू रामाची जानकी. ताई, ही आहे आपली दुसरी पुत्रवधू भरतची मांडवी.
कैकई, या दोघी या दोघी आपल्या कनिष्ठ पुत्रवधू आहेत. सौंदर्याच्या स्वामिनी आहेत दोघी. ती लक्ष्मणची उर्मिला आणि ही शत्रुघ्नाची श्रुतकीर्ती. ताई, मंथराने तर महाराजांच्या संदेशवाहकाला पळवून लावले होते. त्याने परत येऊन आम्हाचे चित्र सुपूर्द केले. कैकई, आपल्या या आनंदात अयोध्यावासियांना तात्काळ सहभागी करून घ्या. सर्वांना सांगा की आपले पुत्र आता विवाहबद्ध होणार आहेत. प्रत्येक घरात मिष्टान्न वाटप करा. जो कोणी महालाच्या दारात येईल त्याला हवे तितके दान करा. अयोध्येला सजवा, दीपक लावा, आनंद साजरा करा आणि हो ताई. सीते, झोपली नाहीस तू अजून? का पुत्री? सीता, उद्या तुझा विवाह आहे. तू तर प्रसन्न असायला हवं. आम्ही प्रसन्न आहोत माता. वाटत तर नाहीये. ही निराशा कशासाठी? माता, उद्यानंतर काय खरोखर मिथिला माझ्यासाठी परकी असेल? हे भवन जिथे आम्ही आत्तापर्यंतचे आयुष्य घालवले, तुम्ही पिताश्री आमच्यासाठी काय परके होऊन जातील? आम्हास कसलाही त्रास झाला तर आमच्या मस्तकावर ममतेचा हात फिरवण्यास तुम्ही अयोध्येमध्ये नसाल माता. पिताश्री आणि तुमची सेवा करण्यासाठी आम्ही मिथिलेत उपस्थित नसू. माता, जर विवाह दोन कुटुंबांचे मिलन आहे, मग एका कन्येलाच तिच्या मातापितांपासून वेगळे का व्हावे लागते? या कसल्या रूढी आहेत? कोणता न्याय आहे? कोणती परंपरा आहे जो एका कन्येला तिच्या मातापित्यांपासून, तिच्या कुटुंबापासून वेगळे करून टाकते? तू आम्हास रडवत आहेस सीते. माता,
असे क्षण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येत असतात. जेव्हा विवाह घटिका जवळ येते तेव्हा त्या स्त्रीच्या मनात भावनांची अशीच वादळ उठत असतात, जसे या क्षणी तुझ्या मनात उठले आहेत. एक गोष्ट सदैव लक्षात ठेव सीते, कन्या तिच्या मातापित्यांसाठी कधीही परकी होत नसते. कन्येचं सुख दुःख मातापित्यांचं सदैव सुख दुःख असतं. मातापिता सदैव आपल्या कन्येचं सुख इच्छितात, हित इच्छितात. म्हणूनच तर तिचा विवाह लावून देतात. विवाह एक बंधन आहे, एक संस्कार आहे. आपल्या पुत्राचा किंवा पुत्रीचा विवाह करून देणे प्रत्येक मातापित्याचे कर्तव्य आहे. विवाहाच्या पश्चात स्वामींच्या घरी तू एकटी नसणार आहेस. तिथे तुझे पिता समान सासरे आणि माता समान सासू असतील. आणि सर्वात महत्वपूर्ण संबंधित तर तुझे स्वामी असतील, जे तुझे स्वामी तर असतीलच, परंतु तुझे मित्र देखील असतील, तुझा सखा होतील आणि तुझे जन्मजन्मांतरांचे साथीदार देखील. सुखद्वारासमोर तुझी प्रतीक्षा करत आहे. त्याचं अंतःकरणापासून स्वागत कर पुत्री.